नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। तर मंडळी, आपण सहसा जर आपणाला काहीतरी नवीन खावंसं वाटलं की धाब्याला जातो, हॉटेलला जातो, रेस्टॉरंटला वगैरे जातो आणि तिथे आपण मेन कोर्समध्ये सब्जी रोटी मागवतो आणि सब्जी खास करून आपण जे पण दम असलेली असते ती मागवतो। तर अशीच एक रेसिपी आहे दम आलू म्हणून। आणि दम आलू म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी तर सुटतंच, शिवाय ही रेसिपी असं वाटतं की खूप जड आहे का बनवायला आणि यामध्ये खूप सारे पदार्थ घालावे लागतात का, अशी बरेच प्रश्न प्रत्येकाला पडतात आणि शिवाय खूप टाइम लागेल का हा सुद्धा प्रश्न लागतो। पण असं काही नाही आहे मंडळी, जर तुम्हाला करायची इच्छा आली ना की अगदी तुम्ही झटपट अशी रेसिपी बनवू शकता। आणि मी आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आणि कसं आहे की आपण धाब्यावरती वगैरे जातो तर ती टेस्टी का लागते रेसिपी ते मी तुम्हाला आज सांगेन। काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा यामध्ये सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला खूप उपयोगी येतील। चला तर आता सुरुवात करूया। तर तुम्ही बघितलात, सर्वात पहिल्यांदा मी बटाटे उकडून घेतले आणि त्यानंतर मग ते बटाटे सोलून एकात दोन त्याचे पीस कट करून त्यानंतर मग 1 चमचाभर इतकं तेल घातलं पातेल्यामध्ये आणि हे बटाटे त्यामध्ये घातले आणि चांगले अरतून परतून घेतले आणि त्यामध्ये फोकच्या चमच्याने थोडं एक एक बटाट्यानं रोवत गेले, म्हणजे एक एक बटाट्यांवरती फोक चमचा घालत गेले आणि मग त्यानंतर टॉस करायचं, म्हणजे प्रत्येक बटाट्याला चांगला असा जाळा लागला पाहिजे। आणि त्यानंतर मग आता आपण इकडे करत आहोत मसाल्याची तयारी। तर मंडळी, तुम्ही बेबी पोटॅटोजसुद्धा वापरू शकता आणि जर नसतील तर अशा पद्धतीने मोठे बटाटे घ्यायचे आणि त्यामध्ये एकात दोन भाग करायचे आणि वापरायचे। तर आता मसाल्यासाठी मी इकडे सर्वात पहिल्यांदा घेतले हिरवी मिरची। तर 2-3 हिरव्या मिरच्या मी चांगलं बारीक करून घेतले खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा इतकं घातले, ते सुद्धा बारीक केलं आणि साईडला ठेवले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून घेतले आणि अगदी रबरबीत असं याला, म्हणजे जास्त पातळ असं पेस्ट नाही करायचं, अगदी थोडं जाडच असलं पाहिजे असं वाटून घ्यायचं। आणि त्यानंतर मग एका खलबत्त्यामध्ये 2 वेलदोडे घ्यायचे आणि 2 लवंग घ्यायचे आणि त्यानंतर थोडी दालचिनी घ्यायची 2 ते 3 आणि त्यानंतर 4 ते 5 काळी मिरी घ्यायच्या। तर आता खडे मसाले घेऊन झालेले आहेत। तर आता आपण याला खलबत्त्यामध्ये थोडं बारीक करून घेऊयात। हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। तर आता यामध्ये जे वेलदोड्याचे साल असतात ना ते तितकेच साईडला काढायचे आणि बाकीचा मसाला तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे बारीक करायचा। आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि सुरुवात करूयात ग्रेव्हीची। तर ग्रेव्ही बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे, ग्रेव्हीमुळेच आपल्या भाजीला अगदी चव मस्त येते। तर आता यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी घेतलेलं आहे अर्धा कप इतकं दही चांगलं फेटून घ्यायचं। त्यानंतर बडीशेपची पूड मी बारीक करून घेतले 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल मिरची पूड आणि अर्धा चमचा इतकं हळद आणि त्यानंतर कसुरी मेथी जराशी घ्यायची आणि हातावर थोडीशी त्याला कुस्करायचं, म्हणजे बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं। तर अशा प्रकारची आता ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, ही पण साईडला ठेवूयात। आता तयारी करून घेऊयात दुसऱ्या एका ग्रेव्हीची। तर यामध्ये आपण फक्त टॅमॅटो घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत। काजू साधारणतः इथे मी 8 ते 9 घेतले आणि टॅमॅटो मात्र लाल लाल बघून घ्यायचे, म्हणजे कसा आपल्या भाजीला चांगला लाल रंग येईल त्यासाठी। तर 4 टॅमॅटो मी इकडे पिकलेले लाल भडक असे घेतलेले आहेत, त्याला आपण बारीक कट करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। सोबत काजूसुद्धा घालायचे, काजूमुळे ना हलकंसं छान टेस्ट येतं भाजीला। आणि तुमच्याकडे असतील तर तुम्ही टरबूजच्या बियासुद्धा थोड्या घालू शकता याच्यासोबत। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी पेस्ट करून घेतले। आता एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये 2-3 चमचे इतकं तेल घालायचं आणि 1 चमचा जिरं घालायचं आणि 2 तेजपत्ता घालायचं, चिमूटभर अशी हिंग घालायची आणि त्यानंतर मग जे आपण खडे मसाले बारीक करून घेतले होते ते घालायचे। त्यानंतर कांदा जो आपण अगदी जाडसर असा ठेवला होता तो सुद्धा घालायचा। तर मंडळी, ह्या सगळ्या ग्रेव्हीसाठी ना आपण जी तयारी केली होती ना ती सगळी घालायची। सोबत आपण मिरचीचं वाटण करून घेतलेलं ते सुद्धा घातलं। आता हे जे आहेत इतकंच पदार्थ जे आहेत चांगले भाजून घ्यायचे किंवा शिजवून घ्यायचे। गॅसचं फ्लेम बारीकच ठेवायचं, कुठेही मोठे नाही करायचं। आणि त्यानंतर मग आपण जी टॅमॅटोची प्युरी करून घेतली होती ती सुद्धा घालायची। त्यामध्ये हवं असल्यास 2-3 चमचे पाणी घाला आणि मिक्सरला जे पण प्युरी लागलेली असते ती सगळी या पातेल्यामध्ये घाला। आता आपण काय करूयात, ही प्युरी जी आहेत मसाले आहेत ते चांगले शिजवून घेऊयात। तर साधारणतः मी इकडे 5 मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघत आहात इकडे आता रंग पूर्णपणे वेगळा झालेला आहे, चेंज झालेला आहे। तर आता याला आपण काय करूयात, यामध्ये आपण जे दहीचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आणि त्यानंतर याला आपण सतत
परतत राहूयात, सतत याला मिक्स करत राहूयात, जेणेकरून आपला जो हे प्युरीचा मसाला आहे तो अगदी दाटसर असा झाला पाहिजे। तर आता साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर बारीक गॅस फ्लेमवरती मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे। बघत आहात तुम्ही, तेल किनाऱ्याला सुटलेला आहे, चांगला मसाला आपला शिजलेला आहे। आता याला आपण थोडं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर मग यामध्ये आता आपण दुसरे पदार्थ घालायला सुरुवात करूयात। तर मंडळी, ही महत्त्वाची टिप आहे की मसाला जितका छान तुम्ही शिजवाल, 7 ते 8 मिनिटं इतकं शिजवाल, तितकी छान आपल्या भाजीला टेस्ट येते। तर मसाले जरूर चांगले शिजवा, ही महत्त्वाची टिप आहे आलू दम सब्जीमध्ये। तर चला, त्यानंतर मी यामध्ये घातले 1 वाटी इतके हिरवे मटार आणि त्यानंतर मग आपण जे बटाटे रोस्ट करून घेतले होते ते सुद्धा घालायचे आणि मनुके 7 ते 8 घालायचे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। तर मंडळी, यामध्ये जे आपण मनुके घालत आहोत ना, त्याने तरी भाजीला अगदी उत्तम चव येते, अगदी गोड आंबट अशी मस्त अशी भाजी आपली तयार होते। आणि त्यानंतर मग यामध्ये आपण आता 2.5 ग्लास इतकं पाणी घालूयात। तुम्ही पाणी हवं असल्यास जास्तीसुद्धा घालू शकता। भाजीचं टेक्स्चर, त्याची कन्सिस्टन्सी किती हवी हे तुमच्यावर डिपेंड आहे। तर आता मी इकडे 2 ग्लास इतकं पाणी घातले आणि अर्धा ग्लास नंतर घातले आणि आता काय करायचं, याला आपण चांगलं शिजवून घ्यायचं परत 5 ते 6 मिनिटं आणि त्यानंतर बघत आहात तुम्ही, तेल किनाऱ्याला सुटलेलं आहे। तर चला मग, आता आपली दम आलूची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघत आहात, टेक्स्चरसुद्धा मस्त आलेला आहे भाजीला, कलरसुद्धा मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि खायला तर चविष्ट लागणारच। मग तुम्ही हवं असल्यास वरून थोडीशी साखरसुद्धा घालू शकता। तर मंडळी, अशा प्रकारे आता आपली दम आलूची भाजी तयार झाली। आवडली का तुम्हाला सांगा मला कमेंट करून। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची टिप तर मी तुम्हाला सांगितलीच की मसाले जास्त शिजवायचे। आणि आता मी इकडे थाली तयार करून घेतली आणि थालीमध्ये तुम्ही बघू शकता, एक पोह्याचा नाश्ता मी बनवलेला आहे त्रिकोणा आकारामध्ये। तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा बघायचा असेल तर लिंक दिलेला आहे, नक्की चेक करा। आणि ही रेसिपी आवडली तर तुम्हाला नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तच आवडली की तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। तर घरच्या घरी मस्त भाजी करून खा, पाहुणे वगैरे आले की त्यांनासुद्धा द्या। तर भेटू आपण पुन्हा नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।